नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची परका ही कादंबरी आणि आज भाग 13वा. साताऱ्याला छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शिकत असताना आम्ही रानात झाडाखाली अभ्यास करत असतानाच्या सापाच्या प्रसंगाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतरही आम्ही झाडाखाली बसून अभ्यास करण्याचं काही बंद केलं नव्हतं. मात्र नंतर आणखीन एक असा प्रसंग घडला की त्यानंतर मी झाडाखाली बसून अभ्यास करणं बंदच करून टाकलं, अगदी कायमचं. त्यानंतरचा सगळा अभ्यास मी हॉस्टेल आणि कॉलेजच्या स्टडी रूममध्ये केला. तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यांसमोर तसाच दिसतो. महाविद्यालयामधील विद्यार्थी दशेतले दिवस गरिबीत असूनसुद्धा आनंदात जात होते. आमचा अभ्यास आणि महाविद्यालयीन शिक्षण सुरूच होतं. महाविद्यालयातले तास संपले की आम्ही अभ्यासासाठी आमच्या वसतिगृहाच्या पलीकडे असलेल्या बागेत जात होतो. हे अनेक दिवस सुरू असायचं. आमच्या वेळी सेमिस्टर पद्धत होती, त्यामुळे आम्हाला सतत अभ्यास करावा लागत होता. आमच्या महाविद्यालयाजवळच आमचं राहण्याचं वसतिगृह होतं. वसतिगृहाच्या मागे एक ओढा वाहत होता. त्या ओढ्याजवळ चिंचेची, आंब्याची, नारळाची अनेक झाडं होती. त्यातल्या एका झाडाखाली बसून मी अभ्यास करायचो. हॉस्टेलच्या मेसमध्ये दुपारी 12:30चं जेवण झालं की मी पुस्तकं घेऊन पुन्हा त्या चिंचेच्या झाडाखाली अभ्यासाला जाऊन बसत असे. माझ्या त्या चिंचेच्या विशिष्ट झाडाच्या खोडापासून 2-3 हाताच्या अंतरावर एक मोठा गुळगुळीत दगड होता. त्याचा उपयोग मी उशीसारखा डोकं टेकायला करत असे. त्या दगडावर डोकं टेकून मी संध्याकाळपर्यंत एकाग्र चित्तानं अभ्यास करायचो. त्या दिवशी मी झाडाखाली सकाळचा अभ्यास करून दुपारच्या जेवणासाठी मेसवर आलो. नेमका त्या दिवशी मला परत अभ्यासाला चिंचेखाली जायला उशीर झाला. साधारण 4 वाजता आम्ही घाईघाईनं अभ्यासासाठी माझ्या नेहमीच्या चिंचेच्या झाडाकडे निघालो. पायवाटेनं चिंचेच्या झाडाकडे चालत असताना मी माझ्याच तंद्रीत होतो. वाट पायाखालची होती. मी त्या झाडाखाली पोहोचलो आणि समोर बघता एकदम दचकलो. नुसतं दचकलो नाही तर पुरता हादरलो, कारण माझ्यासमोर एक चिता जळत होती. मी झाड तर चुकलो नाही ना, म्हणून मी पुन्हा एकदा नीट बघितलं तर ते माझंच झाड होतं. गेले 5-6 महिने ज्यावर मी डोकं टेकून अभ्यास करायचो, तो दगड तिथे तसाच स्पष्टपणे दिसत होता आणि ते बघून माझ्या अंगावर सरकन काटाच उभा राहिला. सकाळी इथनं अभ्यास करून गेल्यानंतर मधल्या 4-5 तासात इथे कोणाची तरी अंत्ययात्रा आली होती. कोणाच्या तरी मृतदेहाला अंत्यसंस्कार देण्यासाठी तिथे सरण रचलं गेलं होतं. त्या चितेवर प्रेत ठेवून त्याला अग्नी दिला गेला होता. प्रेताला अग्नी देणारी माणसं निघूनही गेली होती आणि माझ्या डोळ्यांसमोर ते प्रेत अजूनही जळत होतं. बाजूला फुटलेल्या मडक्याचे तुकडे पडले होते. प्रेताबरोबर आणलेला माठ केविलवाणाहून निश्चित पडून होता. मी अभ्यास करत होतो त्या जागेचं 4-2 तासात स्मशानात रूपांतर झालेलं होतं. क्षणभर मी रक्त गोठल्यासारखा तिथे उभा राहिलो. तिथे उभं राहायची भीती वाटत होती, पण मागे वळायची, तिथून पळून जायची भीती वाटायला लागली. मागे वळून बघितलं तर ती सगळी वनराई भेसूर वाटायला लागली. मी हॉस्टेलवर कसा परत आलो ते माझं मलाच समजलं नाही. त्या दिवशी माझं अभ्यासात लक्षच लागलं नाही. हातात घेतलेल्या पुस्तकात ते जळणारं प्रेत दिसत होतं. तिथे जो दगड मी उशाखाली घेत होतो तो त्या चितेच्या अग्नीत नक्की होरपळून निघाला असणार असं मला वाटत राहिलं. त्यानंतर मी त्या चिंचेच्या रानात कधीही पाऊल टाकलं नाही. अभ्यास केला तो हॉस्टेलमध्ये आणि कॉलेजच्या स्टडी रूममध्ये बसून. माझी 1ल्या वर्षाची परीक्षा जवळ आली होती. परीक्षेपूर्वी काही दिवस माझा मोठा भाऊ आबा एकदा साताऱ्याला येऊन मला भेटून गेला. जाताना त्यांनी मला पैसेही दिले. आईवडिलांची आणि माझी भेट दिवाळीत झाली होती. त्या गोष्टीला आता 5-6 महिने झाले होते, त्यामुळे मला त्यांच्या भेटीची ओढ लागली होती. माझी परीक्षा झाली. सगळे पेपर चांगले गेले. सुट्टी लागल्यावर मी ट्रंक भरली आणि घरी जाण्यासाठी स्टँडवर आलो. मला पोचवायला काही मित्रही आले होते स्टँडवर. त्यांच्यापैकी काही जण त्यांच्या गावी निघाले होते. माझ्याकडे आबानं दिलेले आणि माझ्या स्कॉलरशिपमधनं साठवलेले काही पैसे होते. त्यातून मी घरी नेण्यासाठी कंदी पेढे, अर्धा किलो गोडी शेव आणि रेवड्या विकत घेतल्या. सुट्ट्या लागल्यामुळे सातारा एस टी स्टँडवर गर्दी होती. मी साताऱ्याहून नीरामार्गे बारामतीला जाणाऱ्या एसटीत बसलो. मोरगावला जाण्यासाठी मला नीरा इथे उतरून बस बदलावी लागणार होती. घरी जाण्यासाठी बसमध्ये बसल्यानंतरही माझं मन मागे घुटमळत होतं. कधी ते व्हॉलीबॉल ग्राउंडवर तर कधी कॉलेजमध्ये रेंगाळत होतं.
एस टीत बसूनही मला प्राचार्यांची रूम, त्या रूमच्या खिडकीतून दिसणारं प्राचार्य आर डी गायकवाड सर हे दिसत होते. एस टीत मला खिडकीजवळची जागा मिळाली होती. त्यावेळी एस टीच्या खिडक्यांना आजच्यासारख्या काचा नव्हत्या, तर ताडपत्र्यांची कव्हरं लावलेली असायची. कॉलेजच्या आणि व्हॉलीबॉल ग्राउंडच्या मैदानात रमलेल्या खेळाचं, महाविद्यालयात स्पर्धेत जिंकलेल्या कुस्त्यांचं आणि क्रिकेटच्या ग्राउंडवरील खेळाचं ही सगळी दृश्य माझ्या समोर दिसत होती. या सगळ्या विचारात असताना माझ्या तोंडावर खिडकीच्या ताडपत्रीचा फटका बसताच मला जाग आली आणि मी भानावर आलो. नीरा आल्यावर मी बसमधनं उतरलो. नीरा ते केडगाव ही मोरगाववरनं जाणारी बस लागलेली होती. बसला फारशी गर्दीही नव्हती. मी बसमध्ये बसलो. आत्तासुद्धा मला खिडकीतली जागा मिळाली. गाडी गुळूंचे मुठीमार्गे मोरगावच्या जवळ आली. मयुरेश्वराच्या मंदिराचा कळस दिसायला लागला. मोरगाव स्टँडवर ड्रायव्हरनं गाडी गचकन थांबवताच रॅकमधली गाठोडी खाली कोसळली आणि ती अनेकांच्या डोक्यावर पडल्यामुळे एकच गडबड माजली. लोक ड्रायव्हरला शिव्या घालत आपापलं सामान घेऊन बसमधनं उतरायला लागले. मीही माझी ट्रंक उचलून घेतली, खाली उतरायला लागलो. माझ्या मागे एक बाई, ती मोरगावचीच होती. ती आपलं गाठोडं घेऊन उतरत होती. तेवढ्यात बसच्या खिडकीतून बाहेर बघत एक माणूस त्या बाईकडे बघत ओरडला, अगं आई, ते गाठोडं त्या पोराकडे दे की. कोणत्या पोराकडं? त्या म्हातारीनं विचारलं. अगं, त्या नामा कैकाड्याच्या पोराकडे दे. तो माणूस पुन्हा ओरडला. सातारा ते मोरगाव हा प्रवास मी माझ्याच विचारात रमत अगदी शांतपणे केला होता आणि आता इथे मोरगावात पाऊल टाकताच त्या माणसानं माझी जात एस टीभर पसरवलेली होती. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. मी काहीही न बोलता त्या म्हातारीचं गाठोडं एका हातानं पेलत आणि दुसऱ्या हातात माझी ट्रंक सांभाळत खाली उतरलो. मागून ती म्हातारी उतरली. माझा घरी जाण्याचा सगळा आनंद विस्कटून गेला होता. मी ते बोचकं त्या माणसाच्या तोंडाकडे न बघता त्याच्या हातात दिलं. आंधळ्या नामदेव जाधवचा मुलगा गपगुमान कैकाडी वस्तीच्या दिशेनं पावलं ओढत चालला होता. मी साताऱ्याहून मोरगावला येऊन आठवडा झाला असेल. उन्हाळ्याचे दिवस होते. रात्रीचा आम्ही सगळेजण बाहेर अंगणात झोपायचो. झोपण्यासाठी अंथरुणावर पडल्यानंतर भरपूर गप्पा व्हायच्या. विषयांवरनं विषय, आठवणी मागून आठवणी निघत राहायच्या. एकदा बोलता बोलता मी साताऱ्यात असताना कोल्हापूरच्या पैलवानाला कसं चितपट केलं, नंतर मला महाविद्यालयाच्या कुस्तीमध्ये टीममध्ये कसा प्रवेश मिळाला ते सांगितलं. कुस्तीचा विषय निघाला की वडिलांना बोलायला उत्साह यायचा. मी कुस्तीबद्दल बोलत असताना वडील मला म्हणाले, लालू, कोल्हापूरच्या पैलवानाबरोबर तू कशी कुस्ती खेळलास ते सांग बरं एकदा. मग मी पहिल्यापासून कुस्त्यांचे किस्से सांगत बसलो. वळ आबाळभर चांदळं पसरलं होतं. अर्धी भाकरी असावी असा चंद्र वाटत होता. माझे किस्से ऐकून वडिलांच्या चेहऱ्यावर नुसतं समाधानाचं चांदणं निथळत होतं. कुस्तीच्या मॅट रूममध्ये मी 4-5 जणांना कसं धोबीपछाड केलं, कोणाला दसरंग घालून, कोणाला बाहेरची टांग मारून, तर कोणाला खोबर मिठी घालून, तर कोणाला पट काढून कसं खाली पाडलं हे मी मोठ्या उत्साहात सांगत होतो. बाबांप्रमाणे माझी आई, मोठा भाऊ रामचंद्र आबा, सुरेश, धाकटा भाऊ संजय, भीमा सगळे एकाग्र चित्तानं ऐकत होते. सुरेश मध्येच म्हणाला, तू कुस्ती खेळत होता तेव्हा मी कुठं होतो? मी का नव्हतो तिथं? आईने त्याच्या पाठीवरनं हात फिरवला, त्याला गप्प केलं. आता सगळेच जण उठून बसले होते. माझ्या कुस्तीतल्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकताना माझे वडील खूप खळखळून हसले. त्यांचं असं खळखळून हसणं कैकाडी वस्तीनं कितीतरी वर्षांनी ऐकलं होतं. त्यांचा आनंद असा उतू जात होता की जणू त्यांचे गेलेले डोळे परत आले होते. मी सांगत असलेले प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर घडत होते आणि त्यात ते पूर्ण रंगले होते. माझं बोलणं संपलं. मध्यरात्र होऊन गेली होती. सर्वत्र शांतता पसरली. अंथरुणावर पडलेला मी जागाच होतो. माझ्या धाकट्या बहिणीजवळ झोपलेली माझी आई उठली, माझ्याजवळ आली. तिने माझ्या मस्तकावरनं मायेनं हात फिरवला, माझ्या कपाळाचा हळूवार मुका घेतला. वडील मात्र स्वतःशी पुटपुटत होते, माझ्या लाल्याला लय अडचणी, आपली परिस्थिती ही अशी, सगळीकडून आभाळ फाटल्यासारखं, माझ्या लेकाला कसला खुराक नाही, काही नाही, पण तो जिथं जाईल तिथं आभाळातल्या चंद्रावानी चमकतो. सारवासारवीच्या सुरात आई त्यांना म्हणाली, अहो आता कुस्त्याचं काय घेऊन बसला? शाळा शिकतोय त्यो, आता त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे, शिकून मोठं वय रे लाल्या. मी काहीही न बोलता गप्प राहिलो.
वडिलांच्या उशाला पाण्याचं भांडं होतं, त्यातलं पाणी ते घटाघटा प्यायले. वैतागून स्वतःच्या अंधपणाला त्यांनी 4 शिव्या हासडल्या. नंतर ते जातीव्यवस्थेवर घसरले. जातीव्यवस्थेला शिव्या घालतच ते अंथरुणावर आडवे झाले. त्यांना कधी झोप लागली ते कळलंही नाही. सर्वजण आपापल्या अंथरुणाकडे गेले. रामचंद्र आबा झोपायला घरात गेला. माझ्याजवळ येऊन बसलेली आई उठली. तिने रांजणातनं पाणी घेतलं, ते पेलं, मलाही प्यायला दिलं आणि ती झोपायला गेली. पाणी पिऊन मी तांब्या उशाला ठेवला आणि संजयच्या शेजारी झोपलो. संजय आकाशातल्या चांदण्या मोजत होता, पण त्याला काही त्याचा हिशोब लागत नव्हता. मग त्यांनी मलाही चांदण्या मोजायला लावल्या. कोणाचंच मोजणं बरोबर येईना. चांदण्या मोजण्याच्या नादात नंतर आम्हाला कधी झोपा लागल्या ते समजलं सुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी रामचंद्र आबाला सकाळी बाहेरगावी जायचं होतं. त्यांनी आम्हाला जागं केलं. वहिनी घरातली कामं करत होती. आई पहाटे फोक आणायला गेली होती. अंगणातल्या लिंबाच्या झाडाच्या फांद्यातनं सूर्य दिसत होता, पण आमच्या अंगावर मात्र अंगणात रचून ठेवलेल्या कणगी झापाची सावली पडली होती. मी आणखीन काही वेळ तसाच पडून राहिलो. आबानं पुन्हा एकदा आम्हाला उठण्यासाठी आवाज दिला. तो रागानं आणखीन काही बोलण्यापूर्वी मी घाईघाईनं उठू लागलो तर माझ्या पाठीत चमक भरली. मी मोठ्यांनी ओरडलो. माझ्या ओरडण्यानं माझे भाऊ, वहिनी सगळेच धावत आले. माझ्या सर्व अंगभर वेदना होत होत्या. मला उठणं अशक्य झालं होतं. घरातले सगळेच जण माझ्या भोवती गोळा झाले होते. त्यांच्या डोळ्यात मला चिंता दिसत होती. मला उचलून डॉक्टरकडे नेणं शक्य नसल्यानं सुरेश डॉक्टरांना घरी बोलवायला धावत गेला, पण डॉक्टर वैद्य काही आमच्या घराकडे आले नाहीत. मग सगळ्यांनी मला उचलला, डॉक्टरकडे नेला. त्यांनी मला तपासलं, गोळ्या औषधं दिली. मला थोडा आराम वाटला, पण उठता मात्र येत नव्हतं. संजय, सुरेश आणि आबा यांनी मला परत उचललं, घरी आणलं. त्याचवेळी डोक्यावर फोकाचं ओझं घेऊन आई घराकडे येत होती. मला बघितल्याबरोबर ती अरे देवा म्हणून ओरडली. भीमा वडिलांच्या हाताला धरून त्यांना घरात आणत होता. त्यांनी वडिलांचा हात सोडला, धावत माझ्याकडे आला. वडिलांना काहीच कळलं नाही, पण पुढचा रस्ता पायाखालचा असल्यानं ते पुढे पुढे यायला लागले. आई मला पोटाशी धरून रडत होती. वडिलांनी आईला जोरात विचारलं, राधे काय झालं? तर माझा लाल्या एवढंच म्हणून आई हुंदके द्यायला लागली. तिचा आवाज ऐकून वडिलांनाही गहीवरून आलं. काय झालं माझ्या लाल्याला? त्यांनी कापऱ्या आवाजात विचारलं. तेवढ्यात आबा म्हणाला, बाबा लाल्याच्या पाठीत कळ मारती, उठून बसणं अवघड झाल्यामुळं त्याला डॉक्टर वैद्यांकडे नेलं होतं उचलून. त्यांनी औषध गोळ्या दिलेत. त्याच्यावर वडील म्हणाले, पाठीत दुखते वे, त्याला काय होईन की बरं. सगळ्यांनी मला पुन्हा झापाच्या सावलीत अंथरूण घालून झोपवलं. मला उठून बसणं अवघड झालं होतं. दुसऱ्या दिवशी आई बाबा सकाळी लवकर उठून फोक कापून आणायला गेले होते. भीमा त्यांच्याबरोबर होता. येताना भीमानं कुठून तरी एक मधमाशाचं मोहोळ काढून आणलं. आईने त्यातला मध काढला, मला खायला दिला. दुपारी आपल्या हातानं मला जेवायला घातलं. डॉक्टरनं दिलेली औषधं दिली. दिव्याची बाटली माझ्या पाठीवर पालथी करून बाबांनी माझी पाठ आणि कंबर चोळून दिली. त्यांनी थोडा आराम पडला, पण उठताना परत पाठीत कळ मारायला लागली. त्या दिवशी मी प्रातर्विधीला गेलो नाही. दुसऱ्या दिवशी पोटात कळ मारायला लागली. भीमा आणि आबानं मला उचलून संडासला नेलं आणि झाडाच्या खोडाला धरून बसवलं. पाठीतल्या वेदनेमुळे मला ओरडावंसं वाटत होतं, पण कळा गप गुमान सहन केल्या. भीमा आणि आबानं मला पुन्हा उचललं, घरी आणलं. त्या दिवशी आई बाबा फोक कापायला गेले नाहीत. फक्त सुरेश, संजय आणि भीमा गेले. ते काम आवश्यक होतं, कारण त्याच्या विणकामावर आमची सगळ्यांची पोटं होती. डॉक्टर वैद्यांच्या औषधामुळे मला गुण आला नाही, म्हणून मग मला डॉक्टर साधले यांच्या दवाखान्यात नेलं. तपासून त्यांनीही सांगितलं की फार काळजी करायसारखं काही नाही. त्यांनी दिलेली औषधं 2 दिवस घेतली, पण उठून बसणं काही जमत नव्हतं. आम्हा सगळ्यांचा भूताखेतावर पूर्ण विश्वास. मला मग उगाचच ते चिंचेच्या झाडाखाली जळणारं प्रेत आठवलं. ते भयाण दिसणारं जंगल आठवलं. मी डोक्याखाली घेत असलेला आणि तो आत्ता जळलेला दगड, सगळं आठवायला लागलं आणि मनात नको तो विचार फेर धरायला लागला. त्या दिवशी जळत असलेल्या सरणातल्या प्रेताचा आत्मा तर माझ्या मागे लागला नाही ना. विचारांनी माझं डोकं नुसतं सुन्न झालं. मी फक्त पडून होतो. घरातली बाकी माणसं आपापली कामं करत होती. आई आणि बाबांना माझ्या आजाराची चिंता वाटायला लागली. मी अंथरुणावर झोपून होतो. झोपलेल्या अंथरुणासह मला इकडून तिकडे उचलून ठेवत होते. पहाटे संडासला जातानाही गोधडीत घालूनच नेत होते.
त्या गोधडीतच माझा शेवट होतो का काय असं मला वाटायला लागलं आणि असाच आठवडा झाला. रोज माझ्या पाठीला काही ना काही तेलपाणी सोडलं जात होतं. घरात डुकराच्या चरबीचं तेल होतं, त्यांनीही माझी पाठ कंबर चोळली गेली, पण फरक नाही पडला. मला नक्की भूतानं झपाटलं अशी सगळ्यांची धारणा झाली. सांगोपांगी माझ्या आजाराची बातमी सर्व नातेवाईकांपर्यंत पोचली. बहिणी, मेहुणे, आजोळची मंडळी म्हणजे मामा वगैरे एक एक करून येऊन भेटून गेले. प्रत्येकजण त्याला माहिती असलेल्या देवऋषीला बोलवून आणत होता. कोंबड्याचे, अंड्या लिंबाचे उतारे करून टाकत होता. प्रत्येक देवऋषी मला वेगवेगळ्या ठिकाणचं भूत लागलं म्हणून सांगत होता. शिवाय तू अमुक अमुक करत असताना तुला भूतानं झपाटलंय असंही सांगत होता. काळजीत पडलेली माझी आई देवाला साकडं घालत होती. तिच्या मनात येईल ते नवस बोलत होती. कधी तूप पोळ्याचा, कधी कोंबड्या बकऱ्याचा. एक दिवस एका देवऋषानं म्हसोबाला बोकड कापायला सांगितलं. आम्ही सगळे देवाला बोकड व्हायला गेलो. दिवसभर सगळी माणसं त्याच्यासाठी राबत होती. म्हसोबाला बोकड कापून देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आमच्या घरी मोठमोठ्या पातेल्यातनं मटण शिजवून त्याच्या प्रसादाचा मनसोक्त आस्वाद जमलेल्या पाहुण्यांनी घेतला. कापलेल्या बोकडाचा रस्सा आणि काळीज आईनं माझ्या जवळ बसून मला खाऊ घातला. माझा आजारपण माझ्या भावाच्या मित्राला आणि गावातल्या काही शिकलेल्या लोकांना कळलं. तीही भुताटकीवर विश्वास असणारी माणसं. त्यांनीही तसलेच उपाय सांगितले. माझे काही शाळा शिक्षकसुद्धा अशाच काही मांत्रिकांची नावं सांगून गेले. मांत्रिक बोलवण्यात आले. या सगळ्यात घरचा आर्थिक व्यवहार हातघाईवर आलेला मला दिसत होता. मी आईवडिलांना म्हटलं, आई बाबा तुम्ही काळजी करू नका, मला बरं वाटेल, तुम्ही तुमची कामं करत राहा. पण त्यांना रोज नवीन उपाय केल्याशिवाय राहवत नव्हतं. दोघंही माझ्याजवळ रात्रंदिवस बसून असत. मणक्याच्या वेदनेनं माझ्या डोक्यात कळ यायची. मी मोठमोठ्यानं ओरडायचो. वेदनेपेक्षा मरण बरं असं मला वाटायचं. आईच्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नव्हते. त्या काळी मोरगावात हॉस्पिटल नव्हतं. शेवटी बारामती किंवा पुण्यात एखाद्या हॉस्पिटलमध्ये मला घेऊन जायचा निर्णय माझ्या वडिलांनी घेतला आणि मला बारामतीला किंवा पुण्याला न्यायचं ठरलं. त्या पहाटे कोंबडं आरवता आरवता सगळे उठले. अंधाऱ्या पहाटे तोंड न धुता वडील, मोठा भाऊ आबा यांनी मला कसंबसं सायकलवर बसवलं. उपचारासाठी बारामती इथे जावं असं अगोदर त्यांनी ठरवलं होतं. पण पैशाअभावी सुपे इथल्या सरकारी दवाखान्यात जायला लागलं. सगळा प्रवास सायकलवरच होता. मी सायकलच्या नळीवर बसलो होतो. भाऊ आबा सायकल धरून आणि वडील भावाच्या पावलांचा कानोसा घेत अंदाजानं आमच्या मागून मागून येत होते. मला माझ्या वेदनेपेक्षाही आमच्या मागे चालत येणाऱ्या माझ्या अंधवडिलांची जास्त काळजी वाटत होती. माझ्या आजाराच्या काळजीनं वडील वासरामागं गायीनं धावावे तसे चालत होते. रस्ता खड्ड्यांचा, त्यातून आमचा खडतर प्रवास. एकदाचे आम्ही सुप्याच्या शासकीय दवाखान्यात पोहोचलो. पण आम्ही दवाखान्यात गेलो नेमके त्या दिवशी डॉक्टर संपूर्ण दिवस दवाखान्यात आलेच नाहीत. आम्ही संपूर्ण दिवस शासकीय दवाखान्याच्या दारात झोपून राहिलो. रात्रही मणक्याच्या वेदनेमुळे जागून काढली. डॉक्टर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता दवाखान्यात आले. मला ॲडमिट करण्यात आलं. दवाखान्यात मला कॉट मिळाली नाही, त्यामुळे जमिनीवरच झोपावं लागलं. डॉक्टरांनी मला तपासलं, गोळ्या दिल्या. त्या गोळ्यांनी आराम पडेल असं वाटलं, पण आराम काही पडला नाही. त्या गोळ्यांमुळे माझ्या वेदनेत काहीही फरक पडला नाही. 2-4 दिवस मी त्या शासकीय दवाखान्यात होतो. शासकीय दवाखान्यात असताना तिथल्या भिंतींचा जेवढा मला आधार वाटत होता तेवढा आधार त्या डॉक्टरांचा वाटला नाही. सगळं वातावरण निराशाजनक झालं. त्या दिवशी त्याच दवाखान्यात गावातली काही माणसं भेटली. त्यांनी वडिलांना आणि मोठ्या भावाला मला पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं. ज्याचा तुटवडा त्याचाच वानवळा म्हणतात ना, तसला प्रकार. आबा पुन्हा सायकलवर गावाला गेला. त्यांनी लोकांकडनं काही पैसे उसने आणले. नंतर मला एसटीनं पुण्यात नेण्यात आलं. संचेती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. हॉस्पिटल बघूनच मला माझ्या पाठीतल्या मणक्याच्या वेदनेपेक्षा हॉस्पिटलच्या खर्चाची कळ जास्त त्रासदायक वाटायला लागली. एवढा पैसा भाऊ तरी कुठून आणणार होता? माझ्या सगळ्या चाचण्या करण्यात आल्या. रिपोर्ट तर नॉर्मल दाखवत होते. त्रास का होतोय ते मात्र कळत नव्हतं. रोज सकाळ संध्याकाळ औषधं गोळ्या चालूच. दिवसातून 3-3 इंजेक्शनं देत होते, पण फरक मात्र काहीही पडत नव्हता. मला तर औषधं आणि इंजेक्शन्सचा उभं आला होता. कॉटवरून खाली उतरता येत नव्हतं. उतरून घेतलं तरी उभं राहवत नव्हतं. 8-15 दिवस करता करता तब्बल महिना उलटून गेला.
हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी घरातल्या वस्तू विकल्या गेल्या होत्या. घरी बैल होता, तोही बाजारात गेला. दुधासाठी असलेली शेळी विकली गेली. या काळात अनेक नातेवाईकांच्याकडे पैसे मागितले, पण कुणीही पैसे दिले नाहीत. ज्या नातेवाईकांच्याकडे पैसे देण्याची ऐपत होती त्यांनीही हात आखडता घेतला होता. वडील आणि भाऊ खूप अडचणीत आले होते. घरात मी एकटा आजारी असलो तरी संपूर्ण घरावर आजाराची कळा पसरली होती. आजारपणाच्या काळात कुणीही नातेवाईक आमच्याकडे घरी किंवा हॉस्पिटलमध्ये फिरकला नाही. फक्त माझी बहीण आणि मोठे मेहुणे लक्ष्मण दाजी माझ्याजवळ होते. हॉस्पिटलजवळ असलेल्या झोपडपट्टीत बहिणींनी ओळख काढली होती. त्यांच्याकडे जाऊन बहीण स्वयंपाक करून आणायची. त्यावर आमची गुजराणं चालू होती. मी मात्र काही खात नव्हतो. संपूर्ण कुटुंब मेटाकुटीला आलं होतं. मणकेच्या दुखण्यातनं मी काही बरा होईन असं वाटत नव्हतं. सगळ्यांनीच संचेती हॉस्पिटलचा भरवसा दिला होता, पण महिनाभर राहूनसुद्धा संचेती हॉस्पिटलनं काही गुण दिला नव्हता. बरा होण्याची आशा पूर्ण मावळल्यानं मी हॉस्पिटलच्या खिडकीतनं उडी मारून जीव देण्याच्या मानसिकतेत होतो. पण जीव देण्यासाठी खिडकीत जायलाही मला उठता येत नव्हतं. उठलो की पाठीतनं मरणकाळा येत होत्या. मला घरी घेऊन चला, मी माझ्या मेहुण्यांना म्हटलं. त्यांनी हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेतला आणि बरा न होताच मला घरी घेऊन जाणं त्यांच्या मनाला नाही पटलं. यवत इथल्या लक्ष्मी आईच्या देवीवर आमच्या सगळ्या कुटुंबाचा मोठा विश्वास. बहीण मोहनाबाई आणि लक्ष्मणदाजी मला घेऊन यवतला आले. यवतला लक्ष्मी आईच्या मंदिरात त्यांनी मला नेऊन ठेवलं. मंदिराच्या एका कोपऱ्यात मी पोत्याच्या फडताळावर झोपायचो. अंगावर एक विरलेली पातळ चादर असायची. दुसऱ्या दिवशी माझा भाऊ आबा माझ्या वडिलांना मोरगावहून यवतला घेऊन आला. वडील आणि भाऊ रोज लक्ष्मी आईला कौल लावायचे. लक्ष्मी आईच्या पुजाऱ्याला विचारायचे, माझा मुलगा बरा होईल का, कधी बरा होईल. लाल्याला बाहेरवासा झाला असावा असाही विचार त्यांच्या मनात सारखा येत असे, म्हणून त्यांनी पुजाऱ्याला तोही प्रश्न विचारून बघितला. लाल्याला अंगरोगाचं आहे का बाहेरची बाजू आहे. बाहेरची बाजू म्हणजे कोणी करणी वगैरे केली आहे का भूतबाधा झाली आहे, शिवाय कोणी देव घातला आहे का, असाही प्रश्न त्यांच्या मनात उभा राहत होता. आमच्या समाजात असे प्रकार सतत घडत असल्यामुळे त्यांच्या मनात एकूणच नुसता कल्लोळ माजलेला होता. वडील पुजाऱ्याला देवीला कौल लावायला सांगायचे आणि देवीला म्हणायचे, आई माझ्या मुलाला बाहेरवासा झाला असेल तर उजव्या बाजूचा कौल सोड आणि अंगरोगाचा असेल तर डावा कौल सोड. देवीला कौल लावण्याची पद्धत अशी. देवीचा पुजारी 2 हातात 2 बांगड्या घेत असे. एक बांगडी डाव्या हातानं देवीच्या मुखवट्याच्या डाव्या गालावर चिकटवायचा, दुसरी बांगडी उजव्या हातानं देवीच्या मुखवट्याच्या उजव्या गालावर चिकटवायचा. नंतर गारणं घालणारी मंडळी आपलं गारणं घालायची. लावलेल्या 2 बांगड्यांपैकी ज्या बाजूची बांगडी अगोदर पडेल त्या बाजूचं गारणं ग्राह्य धरलं जायचं. जर दोन्हीपैकी कोणतीच बांगडी खाली पडली नाही तर पुजारी मोठ्या उदास चेहऱ्यानं सांगायचा की तुमच्याबाबत देवीवर काहीतरी मोठं संकट आहे, देवी तुमच्यामुळे संकटात आहे, काहीतरी आडवी काठी आहे, म्हणजे तुमच्या घरात काहीतरी अघटित घडणार आहे. पण देवी कुणीतरी करणी केली म्हणून उजव्या बाजूचा कौल देत होती. लाल्याला बाहेरची करणी झाली आहे अशी आवई सर्व कुटुंबात पसरली. घरदार पुन्हा चिंतेत पडलं. आई काळजीत पडली. घर सांभाळून लक्ष्मी आईच्या मंदिरात यवतला यायला जायला लागली. घर मग आणखीनच अस्ताव्यस्त झालं. भावंडांची आबाळ व्हायला लागली. मोठा भाऊ आबा शाळा सांभाळून जमेल तसा मला सायकल घेऊन भेटायला येत होता. पण माझा आजार काही बरा होत नव्हता. जगण्याची आशा मी सोडूनच दिली होती. त्याचवेळी माझ्या भावाचे एक मित्र कांबळे गुरुजी यांनी भावाला सांगितलं की बारामती तालुक्यात गुणवडी नावाचं एक गाव आहे, त्या गावात एक दर्गा आहे, त्या दर्ग्याचा मोठा गुण आहे, तिथे जाऊन अनेक आजारी माणसं बरी झालेली आहेत. कुठे का होईना पण लाल्या बरा झाला पाहिजे असा माझ्या आईवडिलांचा, बहिणींचा आणि मेहुण्यांचा प्रयत्न असायचा. त्यामुळे त्यांनी मला गुणवडीच्या दर्ग्याला न्यायचं ठरवलं. यापूर्वी अनेक लोकांनी गुणवडीला जाण्यासाठी सांगितलं होतं, पण तेव्हा कोणी मनावर घेतलं नव्हतं. आता भावाच्या मित्रानं सांगितल्यानंतर मात्र सगळ्यांनीच गुणवडीला जाण्याचं मनावर घेतलं. त्याप्रमाणे मोहनाबाई आणि मेहुणे लक्ष्मणराव माने यांनी मला सायकलवर बसून यवतच्या स्टँडवर आणलं. तिथून ट्रकमध्ये बसून आम्ही चौफुल्याला आलो. ट्रकमध्ये मला कसं बसं ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसवलं. तिथेही मला नीट बसता येत नव्हतंच. मणक्यात फार वेदना होत होत्या. चौफुल्याहून दुसऱ्या ट्रकमध्ये बसून बारामतीला आलो. बारामतीला येईपर्यंत दुपारचे 2 वाजले होते.
बारामतीहून गुणवडी फक्त 4 किलोमीटर आहे, पण तिथे जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. बहिणींनी आणि मेहुण्यानी मला स्टँडवरच्या मोकळ्या जागेत पोतं अंथरून झोपवलं होतं. मी भर उन्हात दिवसभर झोपलो होतो. ST स्टँडवरचे लोक जाता येता माझ्याकडे बघत होते. संध्याकाळी माझा भाऊ कोणाकडनं तरी पैसे उसने घेऊन आला. नंतर मला उचलून रिक्षात घातलं आणि आम्ही सगळे संध्याकाळी उशिरा गुणवडीला येऊन पोचलो. घरातले सगळेजण माझ्या आजाराला कंटाळलेले होते. गावात एक छोटासा दर्गा होता. आप्पाजी बुवासाहेब यांचा दर्गा म्हणून तो दर्गा ओळखला जात असे. दर्ग्याच्या बाजूला हरिजन वस्ती होती आणि दर्ग्याला लागून त्यांची स्मशानभूमी होती. आजही गुणवडी गावात तो दर्गा आहे. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा मला अनेक कारणांनी तो दर्गा भेसूर वाटायला लागला. सगळीच परिस्थिती भयावह होती. रात्र झाली. आम्ही सगळेच जण उपाशी होतो. झोप येत नव्हती. बाहेर संपूर्ण अंधार पसरलेला होता. माझ्या जीवनात मला सगळीकडे अंधारच दिसायला लागला. बाहेर रातकिड्यांचा आवाज कानावर येत होता, त्यामुळे मनाला फार वाईट वाटत होतं. बाहेर झाडाखाली 2 मुके जीव माझ्यासाठी अंधारात नव्हे तर स्मशानातच झोपलेले होते, मुक्या जनावरासारखे. पण सांगणार कोणाला आणि सांगून उपयोग तरी काय? जे भोग होते ते भोगावेच लागणार होते. मी गुपचूप दर्ग्याच्या एका कोपऱ्यात पडून राहिलो. आम्ही सगळ्यांनी त्या अपरिचित देवाला मनोमन नमस्कार केला. मी साताऱ्याहून सुट्टीला घरी आलो तेव्हापासून आजार माझ्या मागे लागला होता, अगदी निष्ठुरपणानं. आजाराचे 8 दिवस मोरगावात, 4 दिवस सुप्याच्या सरकारी दवाखान्यात, महिनाभर पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये, नंतर 15 दिवस यवतला लक्ष्मी आईच्या मंदिरात घालवलेले होते. माझ्या मणक्याच्या आजारानं सगळ्या कुटुंबाचा मणका पार खिळखिळा करून टाकला होता. तो फक्त मोडायचा बाकी होता. सगळं घरदार माझ्या मायेपोटी राबत होतं. आता आम्ही सारे गुणवडीच्या दर्ग्यात येऊन दाखल झालो होतो. माझ्या दुःखाच्या निवारणाची प्रक्रिया या दर्ग्यात सुरू झाली होती. दर्ग्यात बसलेले आम्ही 4 जीव मुके झाले होतो. मला सारखं वाटत होतं की माझी जीवनयात्रा इथेच संपवावी. हा माझा शेवटचा मुक्काम आहे याची मला खात्रीही झालेली होती. दुसऱ्या दिवशी दर्ग्याची देखभाल करणारे मणिंदर कांबळे नावाचे गृहस्थ आले. खरं तर दर्ग्याची देखभाल सिकंदर नावाचे गृहस्थ करत असत, पण ते बाहेर गावी गेले होते. त्यांनी एका मुस्लिम मुलीशी विवाह केला होता असं समजलं. मणिंदर कांबळे दर्ग्यात आल्यावर माझ्या मेहुण्यांनी आणि बहिणींनी त्यांना माझी सगळी हकीकत सांगितली. त्यांनी सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्या. नंतर त्यांनी दर्ग्यात अगरबत्ती लावली. तिचा सुगंध संपूर्ण दर्गाभर पसरला. त्यांनी एका वाटीत पाणी घेतलं, त्यावर काही मंत्र मारले. ती वाटी दर्ग्याला दाखवून ते पाणी मला प्यायला दिलं. सगळा प्रकार मला विचित्र वाटत होता, पण माझा काही इलाजच नव्हता. माझे बाकी सगळे औषधोपचार बंद होते, कारण औषधं गोळा आणण्यासाठी आमच्याकडे पैसेच नव्हते. जे जे होईल ते निमूटपणे सहन करत होतो आणि घरातली मंडळी कसे उपाय करतील तसे मी गप्प बसून बघत होतो. मणिंदर कांबळे दिवसातनं 2 वेळा दर्ग्याला अगरबत्ती लावून आणि पाण्यावर मंत्र मारून ते पाणी मला पिण्यासाठी देत होते. मी दिवस रात्र त्या दर्ग्यातच झोपून राहत होतो. माझे मेहुणे त्याच गावात मिळेल ते काम करायचे. माझी बहीण दर्ग्याच्या बाहेर 3 दगडांची चूल करून त्यावर स्वयंपाक करायची. मी जेवणासाठी सुद्धा उठू शकत नव्हतो, झोपूनच जेवायचो. रात्री सर्वत्र अंधार असायचा, बाहेरही आणि माझ्या मनातही. माझं भविष्यच अंधारमय होत चाललेलं होतं. जुलै-ऑगस्टच्या दरम्यान मी या दर्ग्यात आलो होतो. तो पावसाळ्याचा काळ, त्यामुळे आम्ही ऊन, पाऊस, वारा आणि थंडीचे दिवस अनुभवत होतो. माझ्या आजारपणामुळे घरावर मोठं संकट कोसळलेलं होतं. मुळातच आमची परिस्थिती नाजूक आणि त्यात माझ्या आजारपणामुळे सगळी वाताहत झालेली होती. घरातलं होतं नव्हतं ते सगळं किडूक मिडूक माझ्या आजारपणात वडिलांनी घालवलं होतं. आता भरवसा होता तो फक्त देवावरच. आणि देवावरच्या भरवशावरच दिवस, आठवडा, 15वडा उलटत होता. दिवसातनं 2 वेळा दर्ग्यातलं पाणी मी मोठ्या श्रद्धेनं पित होतो. दर्ग्याचे पुजारी मणिंदर यांनी माझा कधी कंटाळा केला नाही की कधी माझा दुस्वास केला नाही. माझ्या मनाला तेवढंच बरं वाटत होतं. बेहतरीन दिनों के लिए बुरे दिनों से लढना ही पड़ता है. माझे आईवडील 1-2 वेळा गुणवडीला येऊन गेले. दर्ग्याच्या बाजूची स्मशानभूमी बघून आईच्या तर पोटातच गोळा आला होता. माझ्या वडिलांना दर्गा कुठे आहे हे सांगायचं टाळलं असलं तरी त्यांना सगळं माहिती होतं.
पूर्वी दिसत होतं तेव्हा त्यांनी तो दर्गा बघितलेला होता. ते स्वतःहूनच आईला म्हणाले होते की राधे, या दर्ग्याच्या बाजूला स्मशानभूमी आहे ना. त्यावर माझी आई काहीच बोलली नाही. माझ्या आजारपणाच्या काळात गुणवडीला माझा धाकटा भाऊ सुरेश शाळा सोडून मला मदत म्हणून माझ्याकडे येऊन राहिला होता. मात्र त्या काळात माझ्या शालेय महाविद्यालयीन जीवनातली एवढ्या मित्रमैत्रिणींपैकी कुणीही माझ्याकडे फिरकलं नाही किंवा कुणी माझी चौकशीसुद्धा केली नाही. मित्रमैत्रिणी कशाला, माझे सख्खे नातेवाईक कधी मला भेटायला आले नाहीत. या काळात मला पक्की जाणीव झाली की दुःखाच्या काळात कुणीही आपल्याबरोबर राहत नाही. मात्र या कठीण काळात माझी बहीण मोहनाबाई आणि लक्ष्मणदाजींनी मी बरा होईपर्यंत माझी संपूर्ण साथ दिली. बरेच दिवस गेले. माझ्या पाठीतल्या वेदना कमी होत असल्याची मला जाणीव होत होती. मी प्रथमच भिंतीला धरून उभा राहू लागलो तेव्हा मणिंदर जवळ उभे होते. त्यांनी मला पुन्हा एकदा मंत्रून पाणी दिलं. मी सुरेशचा आधार घेऊन हळूहळू चालायला लागलो. सगळ्यांना मोठा आनंद झाला. मला पावलं टाकता येऊ लागताच मी थोडं थोडं अंतर चालायला लागलो. दर्ग्याच्या बाहेर जाऊन थोडं चालून पुन्हा दर्ग्यात येऊन बसायला लागलो. त्याचवेळी माझा कॉलेजातला मित्र रंगनाथ नेवाले माझा पत्ता शोधत गुणवडीला आला. दर्ग्यात येऊन त्यांनी माझी भेट घेतली. माझी अवस्था बघून त्याला फार वाईट वाटलं, पण त्यांनी माझ्यासाठी आनंदाची बातमी आणली होती. मी पास झाल्याची बातमी घेऊन आला होता तो. त्यांनी माझी मार्कलिस्ट आणली होती. परीक्षेत 77% गुण मिळवून मी पहिल्या वर्गात पास झालो होतो. मी आणि रंगनाथ खूप वेळ गप्पा मारत बसलो. रंगनाथ नंतर निघून गेला. माझ्या कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा निकाल मला गुणवडीच्या दर्ग्यात मिळेल असं मला कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. मी त्या दर्ग्यातल्या दिव्य विभूतीची मनःपूर्वक प्रार्थना केली, नमस्कार केला. 3 महिन्यांपासून आजारी असलेल्या माझ्या मनावर आणि शरीरातही त्या निकालानं जणू फुंकर घातली. मी एकदम ताजा तवाना झालो. त्या दिवशी न मला मरणाची भीती होती, ना स्मशानातून सो सो करत वाहणाऱ्या भयाण वाऱ्याची चिंता होती. त्या रात्री कितीतरी वेळ मी त्या स्मशानात फिरणाऱ्या काजव्यांचा झगमगाट बघत बसलो होतो. ती रात्र माझ्या जीवनात आशेचे नवे किरण घेऊन आली होती. रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. मनात विचारांचं नुसतं काहूर माजलेलं होतं. आजारपणाचे गेले 3 महिने माझ्या डोळ्यांसमोर फेर धरत होते. अत्यंत निराशेच्या वातावरणातनं आशेचे किरण उगवले होते. आता मी जागेपणी स्वप्न बघत होतो. माझ्या भविष्यकाळाची स्वप्न, शिकून मोठं होण्याची स्वप्न, आईवडिलांना सुख देण्याची. मध्यरात्री पाऊस सुरू झाला. दर्ग्याच्या भिंती छतापर्यंत उंच बांधलेल्या नसल्यामुळे पावसाच्या पाण्याचे शिपकारे आत येत होते. त्यामुळे आम्ही सगळे उठून बसलो. तो पावसानं आलेला गारवा अतिशय सुखद वाटत होता. माझी बहीण मोहनाबाई माझ्या शेजारी येऊन बसली. तब्बल 3 महिन्यांनी काल मी स्वतःहून काही अंतर चाललो होतो. कालच माझा मित्र मी पहिल्या वर्गात पास झाल्याची बातमी घेऊन आला होता. या दोन्ही गोष्टींनी आमचं जणू जगच बदललं, आनंदानं भरून गेलं. त्या पावसात मध्यरात्रीच्या वेळी मी, लक्ष्मणदाजी, मोहनाबाई आणि सुरेश गप्पा मारत बसलो. आनंद तर सगळ्यांनाच झाला होता, पण माझ्या बहिणीच्या आनंदाला पारावार नव्हता. ती आणि लक्ष्मणदाजी या दोघांनी माझ्यासाठी 3 महिने मोठ्या खस्ता खाल्ल्या होत्या. आता त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, तो त्यांच्या डोळ्यातनं ओसंडत होता. मी बराच वेळ शेरा आणि चादर घालून ठेवलेल्या त्या दर्ग्यातल्या देवाला बघत होतो. बाहेर पाऊस कोसळत होता. कित्येक दिवस मी आंघोळ केलेली नव्हती. त्या दिवशी मोहनाबाईनं दर्ग्याबाहेर 3 दगडाच्या चुलीवर पाणी गरम करून घेतलं. मला त्या गरम पाण्याने आंघोळ घातली. आंघोळीचं कडकडीत पाणी आणि बहिणीचा प्रेमळ हात दोन्हीचा परिणाम कल्पनातीत झाला. मला एकदम ताजंतवानं वाटायला लागलं, जणू मला काही पाठीचं दुखणं झालेलंच नव्हतं. आंघोळ झाल्यावर मी अंगावर स्वच्छ धुतलेले कपडे घातले आणि सुरेशला घेऊन चालायला लागलो. त्याच दिवशी मी गुणवडी ते बारामती हे 4 किलोमीटर अंतर चालत जाऊन परत आलो. मेहुणे बहीण कमालीची खुश झाली. गेले 3 महिने माझ्यासाठी राबणाऱ्या त्या दोघांची खुशी त्यांच्या डोळ्यात दिसत होती. दर्ग्यामध्ये राहून माझ्या मणक्याच्या वेदनेत फरक पडला होता. मला चालायला येत होतं. हा जणू माझा पुनर्जन्मच. मात्र हा जो फरक पडला तो माझ्या इच्छाशक्तीमुळे किंवा श्रद्धेनं पडला असं मला आजही वाटतंय. काय असेल ते असेल, पण फरक पडला होता चांगला. मला उचलून आणलं होतं. त्या ठिकाणी चालायला लागलो होतो मी. मणक्यातल्या वेदना बिना औषधानं कमी झाल्या. आम्ही मणिंदर कांबळे यांच्या पाया पडलो, देवाच्या पाया पडलो. गुणवडीच्या दर्ग्याला साष्टांग नमस्कार घातला.
आम्ही मोरगावला घरी जायला निघालो त्यावेळी गुणवडी गावातल्या बऱ्याच महिला आणि पुरुष मंडळी, मुलं मुली मला बघायला आले. अनेक वयस्कर महिलांना माझ्या आजारपणामुळे तळमळ वाटत होती. दररोज महिला वयोवृद्ध मला भेटायला येत होते. गावातल्या काही वयोवृद्ध महिला येऊन दर्ग्यातल्या देवाला साकडं घालत होत्या. मला बरं वाटावं म्हणून दर्ग्यातल्या देवाला प्रार्थना करत होत्या. मी दर्ग्यामध्ये असल्यामुळे अनेक जण मला बघायला येत होते. गुणवडी गावातल्या लहान मोठ्यांनी, वयोवृद्धांनी मला दीर्घायुष्य चिंतलं आणि त्यानंतर सर्वजण माझ्याकडे सहानुभूतीनं बघत होते. मी दर्ग्यातनं निघालो आणि बारामतीला रिक्षानं पोहोचलो. बारामतीतनं एसटीनं मोरगावला घरी पोहोचलो तेव्हा आई खाली मान घालून भाकऱ्या थापत होती. मोहनाबाईनं लांबनं हाक मारली तसं तिने मान वर करून बघितलं. तिच्यासमोर तिचा लाल्या म्हणजे मी चालत येताना तिला दिसला. तिने भाकरी थापायची सोडली, धावत येऊन पिठाच्या हाताने मला आवेगानं जवळ घेतलं. हर्षभरानं मोठ्यानं ओरडून माझ्या वडिलांना सांगायला लागली, बघा माझा लाल्या नीट झाला, माझा लाल्या माझ्याकडं चालत आला. वडिलांना उठायची तसदी नको म्हणून मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो. सगळी भावंडं मोठ्या उत्सुकतेनं माझ्या भोवती गोळा झाली. 1.5-2 महिन्यांनी बरा होऊन घरी परत आलेल्या आपल्या भावाकडे ती डोळे भरून बघायला लागली, गळ्यात पडायला लागली. मी सुद्धा खूप दिवसात माझ्या भावंडांना भेटलो नव्हतो. माझा आजार प्रचंड वेदनादायी होता. आजारातून बरा झालो म्हणजे माझा तो पुनर्जन्मच झालेला होता. न कोई कठिनाई न कोई तकलीफ तो क्या जीना है, बड़े बड़े तूफान रुक जाते हैं जब आग लगी हो सीने में, यावर मी ठाम होतो. मोरगावला आल्यानंतर माझे अनेक नातेवाईक मला भेटायला आले. गावातल्या अनेक जणांना मी बरा झाल्याचा आनंद झाला होता. दररोज कोणी ना कोणी भेटायला येत होतं. पण मी हॉस्पिटलमध्ये, देवीच्या देवळात आणि नंतर स्मशानभूमीत असलेल्या निर्जन ओसाड दर्ग्यात असताना माझ्या भावंडांच्या व्यतिरिक्त कोणीही भेटायला आलं नव्हतं. जगात माणसं कशी असतात आणि किती मतलबी, स्वार्थी असतात हे मला माझ्या कमी वयात अनुभवायला मिळालं होतं. एखादा माणूस हिंडत फिरत असेल तरच त्याला मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट आपुलकीनं विचारपूस करून भेटीगाठी घेतात. पण जर का माणूस एकदा अंथरुणावर आजारानं किंवा वार्धक्यानं पडून राहिला तर त्या माणसाकडे कोणी बघत नाही. हा अनुभव मी विद्यार्थी दशेतच घेतला. मोरगावला गावी आल्यावर वाटत होतं आता पुरे झालं शिक्षण. पण मला इथे थांबून चालणार नाही असंच वाटत होतं. पुढचं शिक्षण घ्यायचा मी निश्चय केला. माझं शिक्षण चालूच होतं. नुकताच मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तम गुणांनी पास झालो होतो. जीवावरच्या दुखण्यातनं बरा झालो होतो. आता दुसऱ्या वर्षासाठी साताऱ्याला कॉलेजला जायची तयारी चालू झाली होती. श्रोते हो, हा होता 13वा भाग. 14वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.